हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. मी आहे GM सर आणि तुम्ही पाहताय आपल्या सर्वांचं आवडतं YouTube चॅनल डव्हारेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा, लास्ट लेक्चर मध्ये आपण फिजिकल वर्ल्ड म्हणजेच NCERTचा फर्स्ट टॉपिक आपण कंप्लीट केला. बेटा, त्याच्यामध्ये आपण 4 लेक्चर्स पाहिले. त्या 4 लेक्चर्स मध्ये आपण स्टडी केलं व्हॉट इज द फिजिक्स, व्हॉट आर द प्रिन्सिपल ऑफ फिजिक्स, व्हॉट इज द स्कोप ऑफ फिजिक्स, व्हॉट इज द एक्साइटमेंट ऑफ फिजिक्स, what is the relation between physics and technology, and at the end of lecture or at the end of topic we have seen what are the fundamental forces in nature. बेटा, हे सगळं तुला आठवत नसेल तर तुला वर YouTube वरती टाइप करायचं आहे डव्हारेज फिजिक्स फिजिकल वर्ल्ड लेक्चर नंबर 1, लेक्चर नंबर 2, लेक्चर नंबर 3, लेक्चर नंबर 4. हे सर्व लेक्चर्स पहा बेटा आणि या व्हिडिओ मध्ये येतो. ठीक आहे बेटा. So now from today in this lecture we are going to start the second topic which is again from the NCERT syllabus. बेटा, हा महाराष्ट्र स्टेट बोर्ड न पण दिलाय आणि NCERT च्या सिलेबस मध्ये पण आहे, म्हणून हा दोन्हीकडला कॉमन टॉपिक आहे बेटा. अँड द नेम ऑफ टॉपिक इज द युनिट अँड मेजरमेंट. चला तर मग बेटा, आता आपल्याला या युनिट अँड मेजरमेंट या चॅप्टरला स्टार्ट करायचंय का इंटरेस्टिंग आर्टिकल पासून. कोणतं आर्टिकल आहे बेटा? ते फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी या आर्टिकल पासून स्टार्ट करायला. बेटा, फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हाट इज मीन बाय द फिजिकल क्वांटिटी और विच क्वांटिटी इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. बेटा, तुला पहिल्यांदा स्टडी करायचंय की कोणत्या क्वांटिटीला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणू शकतो. बेटा, तुला लक्ष देऊन ऐकायचं व्यवस्थित. विच क्वांटिटी इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. बघ बेटा, मी एक एक पॉइंट तुझ्या समोर मांडायलोय. कोणत्या क्वांटिटीला फिजिकल क्वांटिटी म्हणायचं. पहिला तर पॉइंट असा आहे द क्वांटिटी विच कॅन बी मेजर. बेटा, आपण जी क्वांटिटी मेजर करू शकतो इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. मग बेटा, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा की फिजिकल क्वांटिटी कुणाला म्हणावं. जी क्वांटिटी आपल्याला मेजर करता येते बेटा दॅट क्वांटिटी इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल बेटा, मी तुला जर एक काम सांगितलं बेटा मेजर द लेंथ ऑफ दिस बोर्ड, काय करशील बेटा? तू एक टेप आणशील आणि या बोर्डची लेंथ मेजर करशील आणि सांगतील सर हा 1 मीटर लांबीचा आहे, 2 मीटर लांबीचा आहे, असं काहीतरी मला सांगशील बेटा. मग ज्या ज्या क्वांटिटीज आपल्याला बेटा मेजर करता येतात ऑल दोज क्वांटिटीज आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. हा पहिला पॉइंट तुला कळाला बेटा? म्हणजे नाही कळाला सर, तुम्हालाच कळाला, मला त्याच्यातून काहीच कळालं नाही. बेटा, मी पुन्हा पुन्हा तुला सांगतोय जी क्वांटिटी आपण मेजर करू शकतो इज नोन ॲज द फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल ऐक बेटा, तुला मी सांगितलं या मार्कर पेनची लेंथ मेजर कर. तुला मेजर करता येते म्हणून लेंथ इज अ फिजिकल क्वांटिटी. बेटा, मी तुला सांगितलं की आज फार गरमी व्हायली, टेम्परेचर मेजर करा. तू थर्मामीटर आणशील बेटा, लगेचच मेजर करशील. तुला मेजर करता आलं म्हणून टेम्परेचर इज अ फिजिकल क्वांटिटी. बेटा, मी असं म्हटलं तुला आज मला फार उशीर झाला, किती वाजले बघा बरं. बेटा, तू टाइम मेजर करू शकतोस, ही झाली फिजिकल क्वांटिटी. मी तुला सांगितलं बेटा की याचं मास मेजर करा. तू सांगशील बेटा 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 10 ग्रॅम, काही ना काही तू मेजर करू शकतो. सो इट इज द फिजिकल क्वांटिटी. आता म्हणशील हा सर आता मला कळालं विच क्वांटिटी इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. काय कळालं बेटा तुला? द क्वांटिटी विच कॅन बी मेजर इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. आता बेटा, तुझ्या डोक्यामध्ये असा क्वेश्चन यायला पाहिजे मग सर नॉन फिजिकल क्वांटिटी कोणती असते? अशा काही क्वांटिटीज असतात का सर ज्या आपण मेजर करू शकत नाहीत? बिलकुल असतात बेटा. फॉर एक्झाम्पल विचार कर, तू एखाद्या दिवशी खूप खुश आहेस तर तू आज किंवा तू एखाद्या तुझ्या मित्राला जाऊन काय म्हणतो बेटा आज मला फार आनंद झाला. इमॅजिन कर बेटा, त्यानं जर तुला क्वेश्चन केला किती आनंद झाला, तुझ्याकडे आन्सर आहे का? नाही. फार तो तू काय म्हणशील बेटा? फार झाला, खूप झाला, थोडा झाला. हे काही मेजरमेंट नाही बेटा. मग आनंद असेल, तुला वाटलेलं वाईट असेल, तुला वाटलेलं चांगलं असेल, तुला झालेलं दुःख असेल बेटा, तुला आलेला राग असेल, ह्या ज्या सर्व इमोशन्स आहेत बेटा हे आपल्याला मेजर करता येत नाहीत. सो दॅट क्वांटिटीज आर कॉल्ड नॉन फिजिकल क्वांटिटीज. मग बेटा, आपला प्रश्न कशाशी? फक्त फिजिकल क्वांटिटीशी. नॉन फिजिकल क्वांटिटीचा आणि आपला संबंध नाहीये बेटा. आपल्याला इंटरेस्ट कशात आहे? ओनली द फिजिकल क्वांटिटी. बट हे चांगलं कळावं म्हणून मी तुला ते एक्झाम्पल दिलं. बघ बेटा, गिवन क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी असण्यासाठी हा पहिला क्रायटेरिया इम्पॉर्टंट आहे. काय? दॅट क्वांटिटी शुड बी मेजरेबल. If we able to measure the given quantity, then that quantity is called the physical quantity. बेटा, हा एक क्रायटेरिया झाला फक्त फिजिकल क्वांटिटी आहे का नाही ओळखायचा. बट आपल्याला जर एखादी फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राइब करायची, कम्प्लिटली एक्सप्रेस करायची तर दुसरा एक क्रायटेरिया. कोणता क्रायटेरिया आहे?
कॅन बी एक्सप्रेस्ड. कशी मांडता आली पाहिजे बेटा? एक्सप्रेस करणं म्हणजे मांडणं. तू म्हणशील सर नाही कळालं एक्सप्रेस करणं म्हणजे काय? बेटा एक्सप्रेस करणं म्हणजे व्यक्त करणं, मांडणं असा अर्थ असतो. इमॅजिन करा बेटा की तुम्ही कुणाला तरी वाईट बोललात. अनेक लोक आपला राग वेगळ्या वेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. कसा व्यक्त करतात? एखाद्याला राग आला की पुढच्याला कानाखाली लावून देतो. एखादा राग आला तर नुसतं डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहतो. एखाद्याला राग आला तर तो काहीच न बोलता निघून जातो. एखाद्याला राग आला तर तो फक्त काय करतो? हसतो आणि निघून जातो. म्हणजे बेटा प्रत्येकाला काय राग एक्सप्रेस करायच्या, अँगर एक्सप्रेस करायच्या डिफरंट मेथड्स आहेत बेटा. तसं आता काय करता आलं पाहिजे आपल्याला? कोणत्या क्वांटिटीला फिजिकल क्वांटिटी म्हणाव? विच कॅन बी एक्सप्रेस्ड. कशामध्ये? तर इन टर्म्स ऑफ, विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ प्रॉपर युनिट अँड मॅग्निट्यूड. आता बघ बेटा म्हणशील सर हे तर बिलकुल कळालं नाही मला, युनिट आणि मॅग्निट्यूड काय असतंय. फॉर एक्झाम्पल बेटा तुला लवकर कळलं, लक्ष दे. मी तुला सांगितलं हा मार्कर पेन आहे तुझ्याकडे, तुला याची लेंथ मेजर करायची. तू पटकन मेजर करशील बेटा. काय सांगशील? सर लेंथ ऑफ दिस पेन इज 10 सेंटीमीटर. सर मला कळालंय की या पेनची लेंथ किती? 10 सेंटीमीटर. बेटा तू कसं सांगितलंस हे विचार कर. तू काम करतोयस पण तुला माहित नाही की त्याला काय म्हणायचंय. बेटा L is equal to 10 सेंटीमीटर मीन्स व्हॉट? 10 इंडिकेट्स द मॅग्निट्यूड. हा जो मॅग्निट्यूड आहे याला 10 ला मॅग्निट्यूड म्हणायचं बेटा. आणि तू बाजूला जे इथं सेंटीमीटर लिहिलंस इट इज द युनिट आहे. या पेनची लेंथ मेजर करण्यासाठी बेटा तू सेंटीमीटर हे युनिट सिलेक्ट केलंस म्हणून सेंटीमीटर युनिट आहे आणि 10 काय बेटा त्याची मॅग्निट्यूड आहे. मग जर बेटा आपल्याला असं करता आलं म्हणजे कसं? कॅन बी मेजर अँड कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ प्रॉपर युनिट अँड मॅग्निट्यूड, तर दॅट क्वांटिटी इज नोन ॲज द फिजिकल क्वांटिटी. बघ बेटा मग आता कशी डेफिनेशन तयार करू? मी इथं तयार करायला होतं क्वांटिटी. बघ बेटा कोणत्या क्वांटिटीला फिजिकल क्वांटिटी म्हणायचं? द क्वांटिटी विच कॅन बी मेजर. बघ बेटा अशी डेफिनेशन आपल्याला तयार करायची. द क्वांटिटी विच कॅन बी मेजर अँड कॅन बी एक्सप्रेस्ड, which can be measured and can be expressed in terms of proper unit and magnitude is called physical quantity. मग बेटा आता तुझ्या लक्षात आलंय विच क्वांटिटी इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. मग गिवन क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी आहे का नाही याच्यासाठी काय क्रायटेरिया बेटा? तर हे दोन क्रायटेरिया. एक विच कॅन बी मेजर करता यावी आणि दुसरा म्हणजे एक्सप्रेस करता यावी. कशाच्या फॉर्म मध्ये? प्रॉपर युनिट अँड मॅग्निट्यूड. युनिट आणि मॅग्निट्यूडच्या फॉर्म मध्ये बेटा आपल्याला ती क्वांटिटी एक्सप्रेस करता आली पाहिजे. दॅट टाइम गिवन क्वांटिटी इज कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. ओके बेटा आता तुझ्या लक्षात आलंय ज्या ज्या इमोशन्स आहेत म्हणजे काय आनंद, दुःख, राग वगैरे वगैरे हे सगळं मेजर करता येत नाही बेटा म्हणून ते नॉन फिजिकल झालं. आणि आपल्याला ज्या ज्या क्वांटिटी फिजिक्स मध्ये येणार आहेत बेटा लेंथ असेल, व्हॉल्यूम असेल, एरिया असेल, फोर्स असेल, मोमेंटम असेल, टॉर्क असेल, अशा 1000 पेक्षा जास्त क्वांटिटीज तुला बेटा पुढच्या 2 वर्षात स्टडी करायच्या. मग त्या सर्व क्वांटिटीज आपण मेजर करू शकतो. सो दे आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. ओके तुला आता कळालं बेटा फिजिकल क्वांटिटी काय असतंय म्हणून ही डेफिनेशन तुला नोट करून ठेवायची. आणि फिजिकल क्वांटिटीचे काही तुला एक्झाम्पल्स देता येईल बेटा. कसे? डिफाइन द फिजिकल क्वांटिटी अँड गिव्ह इट सम एक्झाम्पल. हा क्वेश्चन तुला नोट करायचा आहे आजच्या असाइनमेंट साठी. पहिला क्वेश्चन आहे बेटा. ठीक आहे मग तू ही डेफिनेशन देणार आहेस बेटा आणि एक्झाम्पल तर मी तुला सांगितले. फिजिक्स मधली कोणतीही क्वांटिटी बेटा फिजिकल क्वांटिटी असते, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे मग तुझ्या लक्षात आलं फिजिकल क्वांटिटी काय असते. हे 2 क्रायटेरिया तिने कम्प्लीट कराय. जसं बेटा तुला MBBS ला जायचंय तर तुला नीट कम्प्लीट करावी लागते. तुला इंजिनिअरिंगला जायचंय तर तुला CET क्लिअर करावी लागते. त्या टाईपनं फिजिकल क्वांटिटी असेल तर या गोष्टी तिनं या 2 स्टेप क्लिअर कराव्या. कोणत्या कोणत्या? इट शुड बी मेजरेबल अँड इट कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ प्रॉपर युनिट अँड मॅग्निट्यूड. ओके चल बेटा आता तू क्वेश्चन घेतलास. काय क्वेश्चन घेतलास? डिफाइन फिजिकल क्वांटिटी अँड गिव्ह इट सम एक्झाम्पल्स. तुझ्याकडे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत बेटा. लेंथ असेल, मास असेल, टाइम असेल, एरिया असेल, व्हॉल्यूम असेल, डेन्सिटी असेल, फोर्स असेल,
टॉर्क असेल, वर्क असेल, ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. ओके, तुझा प्रश्न मिटला बेटा. आता तुला कळालंय फिजिकल क्वांटिटी कुणाला म्हणावं. ठीक आहे, चल बेटा आता आपण नेक्स्ट आर्टिकल कडे जाऊ. आता आपण बघितलं की फिजिकल क्वांटिटी कुणाला म्हणायचंय. आता आपल्याला बघायचं बेटा एक्सप्रेशन फॉर फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी कशी एक्सप्रेस करायची, कशी मांडायची. एक्सप्रेशन फॉर फिजिकल क्वांटिटी, एखादी फिजिकल क्वांटिटी आपण मांडायची कशी बेटा. तर आता तुला नीट लक्षात ठेवायचंय फिजिकल क्वांटिटी कशी एक्सप्रेस करायची. तर नीट लक्षात ठेव बेटा, पुन्हा पुन्हा मी सांगत आहे, फिजिकल क्वांटिटी इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ द प्रोडक्ट ऑफ इट्स युनिट अँड मॅग्निट्यूड. म्हणजे कोणतीही फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करायची काय पद्धत असते बेटा बघ. फिजिकल क्वांटिटी इट इज ऑलवेज एक्सप्रेस्ड ॲज अ प्रॉडक्ट. काय म्हणून एक्सप्रेस करायची, प्रॉडक्ट म्हणून. कुणाचा, एक तर पहिल्यांदा त्या फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये युनिट. चूज अन युनिट घ्यायचं बेटा. तुला जे बी युनिट निवडायचे ते तू निवडू शकतोस. बट गिवन फिजिकल क्वांटिटी कशी एक्सप्रेस करायची, या प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये. म्हणजे काय, Q इज इक्वल टू मॅग्निट्यूड N म्हणू आपण आणि युनिट साठी UQ. हा प्रोडक्ट मांडायचा बेटा, नीट लक्षात ठेवायचं. फिजिकल क्वांटिटी कशी एक्सप्रेस करायची. तर पुन्हा पुन्हा सांगत आहे बेटा, फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड ॲज अ प्रोडक्ट ऑफ, पुन्हा कुणाचा प्रोडक्ट आहे, मॅग्निट्यूड अँड चूजन युनिट. तू म्हणशील सर आता हे जे तुम्ही म्हणालात काय, चूजन युनिट हे मला नाही कळलं. ऐक बेटा, तुला हे कळण्यासाठी मी मुद्दामून सांगतोय. इमॅजिन कर बेटा, एवढा हा तुला असा रॉड दिला, हा एवढ्या टाईपचा रॉड दिलाय आणि मी तुला आणि तुझ्या फ्रेंडला सांगितलं बेटा काय, मेजर द लेंथ ऑफ दिस रॉड. ह्या रॉडची तुला लेंथ मेजर करायची बेटा. तू उठलास आणि तू म्हटलास सर मी मीटर मध्ये मेजर करणार, आणि तुला कळालं की ही तू मेजर केलेली लेंथ आहे किती. म्हटलं तू सांगितलं सर लेंथ ऑफ दिस रॉड इज 1 मीटर. मी मेजर केलेली किती आली सर, 1 मीटर आली. पुन्हा तुझा फ्रेंड आला बेटा, तो म्हटला मी पण लेंथ मेजर करणार, बट सर आय विल यूज द डिफरंट युनिट. मी दुसरं युनिट वापरणार सर. तुला माहिती बेटा लेंथचे युनिट काय असतात, मीटर असतं, सेंटीमीटर असतं. इमॅजिन कर बेटा, तुझ्या फ्रेंडनं या मीटरच्या ऐवजी काय युनिट यूज केलं, सेंटीमीटर युनिट यूज केलं. आणि त्यानं सांगितलं बेटा की सर माझी लेंथ किंवा मी जी रॉडची लेंथ मेजर केली, लेंथ ऑफ दिस रॉड इज 100 सेंटीमीटर. मग बेटा आता माझ्या मनामध्ये प्रश्न पडला किंवा तुझ्या मनामध्ये प्रश्न पडला, तू बरोबर आहेस का तुझा मित्र बरोबर आहे. तर बेटा तुम्ही दोघं बरोबर आहे. का बरोबर आहे, कारण तू कोणतं युनिट वापरलंस बेटा, तू मीटर हे युनिट वापरलंस आणि तुझ्या मित्रानं मात्र कोणतं वापरलं, सेंटीमीटर हे वापरलं. ठीक आहे, मग तुम्ही वेगळे वेगळे युनिट वापरले म्हणून लेंथ वेगळी आली. लक्षात घ्यायचं, इथं 1 मीटर सांगतंय, इथं 100 सेंटीमीटर सांगतंय. मग बेटा असं शक्य आहे का, याच्या दोन लेंथ वेगळ्या शक्य आहेत का, नाही. म्हणजे ही फिजिकल क्वांटिटी एकच आहे बेटा, फक्त त्याचं काय युनिट वेगळं आल्यामुळं ती क्वांटिटी तशी आली बेटा. मग आता कोणतं युनिट निवडायचं हे तुझ्यावर डिपेंड आहे. सिलेक्ट एनी युनिट बेटा, तुला काय युनिट घ्यायचं ते घे. फिजिकल क्वांटिटीचा हा प्रॉडक्ट कधीच बदलत नसतो, लक्षात ठेवायचं. कळालंय तुला. मग आता नीट लक्षात ठेव, या लोकांनी म्हणजे फिजिसिस्टनी म्हणजे फिजिक्स मध्ये एखादी फिजिकल क्वांटिटी कशी एक्सप्रेस करायची, तर तुला नोट करून ठेवायचा पॉइंट हा. मी जर तुला असा क्वेश्चन विचारला, हाऊ द फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस, बेटा तुला 0 मिनिटात सांगता आलं पाहिजे काय, फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड ॲज अ प्रॉडक्ट ऑफ, कुणाचा प्रॉडक्ट असतो बेटा, प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड अँड युनिट ऑफ अ गिवन क्वांटिटी. म्हणजे तुला एनी क्वांटिटी एक्सप्रेस करायची बेटा, तू काय करतोस, पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल वी विल डिसाइड और वी विल चूज द युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. आधी तू कुणाची निवड केलीस, युनिटची. जसं तू डिसाइड केलंस मला मीटर मध्ये मेजर करायचंय, म्हणजे कोणतीही क्वांटिटी एक्सप्रेस करताना फर्स्ट ऑफ ऑल वी विल सिलेक्ट द युनिट. म्हणून बघा एक्सप्रेस करण्यासाठी पहिल्यांदा आपण कुणाचं सिलेक्शन करतो बेटा, युनिटचं. युनिट म्हणजे काय, एकक म्हणतात बेटा त्याला मराठीत. आपण आधी एकक निवडतो आणि पुन्हा आपण त्याच्या कुणाचा विचार करतो, मॅग्निट्यूडचा. म्हणून हे तुला नोट करून ठेवायचंय. आधी आपल्याला युनिट सिलेक्ट करायचंय आणि पुन्हा त्याची मॅग्निट्यूड काढायची. म्हणजे बेटा तू मीटर युनिट केलंस तर मॅग्निट्यूड किती आली, 1. आणि तू जर सेंटीमीटर युनिट सिलेक्ट केलंस बेटा, मॅग्निट्यूड किती आली, 100 आली. म्हणजे याचा अर्थ तू काय युनिट निवडतोस याच्यावर आपली फिजिकल क्वांटिटी डिपेंड आहे. पण हे 1 मीटर इज इक्वल टू, पुन्हा आपण सांगतो 1 मीटर इज इक्वल टू किती असतं बेटा, 100 सेंटीमीटर. ही रिलेशन तुला शाळेतच झाली बेटा, बरोबर.
म्हणून आता तुला कळालंय कशी फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करायची. सो एनी फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड, नीट ऐक बेटा मी काय म्हणत आहे. एनी फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड ॲज अ प्रोडक्ट ऑफ इट्स युनिट अँड मॅग्निट्यूड. नीट लक्षात ठेव, काय कोणतीही फिजिकल क्वांटिटी कशी मांडायची बेटा, प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये. कुणाचा प्रोडक्ट मांडायचा, त्याचं युनिट आणि त्याची मॅग्निट्यूड. एन काय इंडिकेट करतं बेटा, मॅग्निट्यूड. यू काय इंडिकेट करतंय, युनिट. म्हणून इन ऑर्डर टू express the any physical quantity, first of all we will select its unit and then magnitude. कळालं बेटा. चल आता पुढच्या आर्टिकल कडे जाऊ, पण तुला असाइनमेंट साठी याच्यावर एक क्वेश्चन घ्यायचा आहे. कोणता, हाऊ द फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड. कसं एक्सप्रेस करायचंय, हाऊ द फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस. बेटा तुझा काय आन्सर असायला पाहिजे, इन ऑर्डर टू एक्सप्रेस द फिजिकल क्वांटिटी. काय म्हणशील, फर्स्ट ऑफ ऑल वी विल चूज और वी विल सिलेक्ट द प्रॉपर युनिट. काहीतरी आपण युनिट घेतो. देन काय करतो आपण, वी एक्सप्रेस द गिवन फिजिकल क्वांटिटी ॲज अ प्रोडक्ट ऑफ. कुणाचा प्रोडक्ट असतो बेटा, इट्स मॅग्निट्यूड अँड युनिट. मग हा प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचे. जाऊ दे बेटा, याच्यावर काय एमसीक्यू येऊ शकतो का, कशी एक्सप्रेस करा, नाही येणार. पण याच्या पुढच्या भागावर एमसीक्यू येऊ शकतो बेटा, काय की व्हॉट इज द रिलेशन. पुढे बघू आपण ते काय जे असेल ते असेल. सध्याला तुला या क्वेश्चनचा आन्सर तयार करायचंय. मग आता बेटा अपेक्षा आहे मला की तुला कळालं एक्सप्रेशन फॉर फिजिकल क्वांटिटी. गिवन फिजिकल क्वांटिटी कशी एक्सप्रेस करायची. कशी एक्सप्रेस करायची बेटा, एकदा सांगशील कशी एक्सप्रेस करायची, ॲज अ प्रोडक्ट ऑफ काय, चूजन युनिट अँड इट्स मॅग्निट्यूड. करेक्ट बेटा. चल तुझ्या लक्षात आलंय हाऊ टू एक्सप्रेस द गिवन फिजिकल क्वांटिटी. बेटा आता आपल्याला पुढच्या आर्टिकल कडे जायचंय. काय करायचंय, वी वॉन्ट टू स्टडी. हा मात्र एमसीक्यू चा पॉइंट आहे बेटा, बरं का. मी तुला सांगितलं होतं की फिजिकल वर्ल्ड मध्ये आपल्याला एकही एमसीक्यू येत नाही बेटा, बट हा जो चॅप्टर स्टार्ट केला याच्यावर मात्र आपल्याला नीट एक्झाम मध्ये एक कंपल्सरी क्वेश्चन विचारते बेटा, ठीक आहे. त्याची तयारी करायची आपल्याला. बघ बेटा आता तुला काय कळालं, फिजिकल क्वांटिटी काय असते, नंतर काय कळालं तुला ती एक्सप्रेस कशी करायची. बेटा आता तुला पाहायचंय व्हॉट इज द रिलेशन बिटवीन magnitude and unit of a physical quantity. So our next article is the relation between. पुन्हा ती रिलेशन पाहायची बेटा, रिलेशन बिटवीन मॅग्निट्यूड अँड युनिट. मॅग्निट्यूड अँड युनिट ऑफ क्वांटिटी. म्हणजेच त्याला आपण कोणती क्वांटिटी बेटा, फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार आहे. मग बेटा हे मोस्ट इंटरेस्टिंग आर्टिकल आहे. याच्यावर एका एक्झाम मध्ये एमसीक्यू विचारलेला आहे, तो मी तुला थोड्या वेळाने सांगणारच आहे बेटा. पण सध्याला तुला काय लक्षात घ्यायचंय की हे आर्टिकल काय सांगते. बघ बेटा पहिल्यांदा तुला कळालं फिजिकल क्वांटिटी काय, येस सर. दुसऱ्यांदा तुला काय कळालं बेटा, एक्सप्रेस कशी करायची, येस सर. काय कळालं तुला, फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड ॲज अ प्रोडक्ट ऑफ काय, इट्स युनिट अँड मॅग्निट्यूड. चल बेटा आता तिसऱ्या भागाकडे जायचं आपल्याला आजच्या लेक्चरच्या. कोणत्या, वी वॉन्ट टू स्टडी व्हॉट इज द रिलेशन बिटवीन युनिट अँड मॅग्निट्यूड और मॅग्निट्यूड अँड युनिट ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटी. बेटा मॅग्निट्यूड तुला कळतंय कशाने इंडिकेट केली आपण, एन. युनिट कशाने इंडिकेट केलं बेटा, यू न. तुझ्या लक्षात आहे. मग आता हे सुद्धा तुझ्या लक्षात आहे फिजिकल क्वांटिटी कशी एक्सप्रेस करतो बेटा, प्रोडक्ट म्हणून. कुणाचा प्रोडक्ट असतो बेटा, तो युनिट आणि मॅग्निट्यूड. म्हणजे आताच झालेलं आर्टिकल सांगतंय फिजिकल क्वांटिटी ऑलवेज एक्सप्रेस्ड ॲज अ प्रोडक्ट ऑफ इट्स मॅग्निट्यूड अँड युनिट. मग हा जो प्रोडक्ट आहे बेटा हा तुला नीट लक्षात घ्यायचंय. काय, द प्रोडक्ट ऑफ. हे वाक्य नीट लक्षात ठेव बेटा. प्रोडक्ट ऑफ कुणाचा प्रोडक्ट, प्रोडक्ट ऑफ युनिट ऑफ क्वांटिटी, प्रोडक्ट ऑफ युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी अँड इट्स मॅग्निट्यूड. हे वाक्य तुला पाठ करून ठेवायचं बेटा, नीट लक्षात ठेव. अँड इट्स मॅग्निट्यूड इज ऑलवेज कॉन्स्टंट, इज ऑलवेज कॉन्स्टंट. याचा अर्थ काय बेटा, मी तुला आता सांगितलं होतं ना, तू लेंथ कशामध्ये मीटर मध्ये मेजर केलीस, 1 मीटर आली. तुझ्या फ्रेंडनं ती सेंटीमीटर मध्ये मेजर केली, किती आली, 100 सेंटीमीटर. या वाक्याचं काय म्हणणं आहे बेटा, जर तू या एकाच पेनची लेंथ दोघ जण मेजर करीत असतील तर हा जो प्रोडक्ट आहे, ह्या लेंथ कुणाचा प्रोडक्ट आहे, मॅग्निट्यूड आणि त्याचं युनिट. हा प्रोडक्ट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. समज बेटा आपण याला काय म्हटलं, n1 म्हटलं. n1 म्हणजे मॅग्निट्यूड आहे, हे युनिट u1 होतं. याच्यामध्ये मॅग्निट्यूड किती आली, n2 आली बेटा. याच्यात किती आली, u2 आली.
हे वाक्य काय सांगतंय? द प्रोडक्ट ऑफ युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी अँड इट्स मॅग्निट्यूड इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे काय तर बेटा, हा प्रोडक्ट घेतला गिवन फिजिकल क्वांटिटीला आपण असं लिहू शकतो n1 into u1 इट इज इक्वल टू n2 into u2. याचाच अर्थ काय? या पेनची लेंथ कधी चेंज होणार नाही बेटा. तुम्ही कोणत्याही युनिट मध्ये मेजर करा, ती बरोबर तेवढीच येणार दरवेळेस. फक्त तुमचं काय चेंज होईल? मॅग्निट्यूड चेंज झाली की युनिट चेंज होईल, युनिट चेंज झालं की मॅग्निट्यूड चेंज होईल. बट हा जो दोन्हीचा प्रॉडक्ट आहे, कुणाचा प्रॉडक्ट बेटा? बघ हे मॅग्निट्यूड आणि युनिट, दिस प्रॉडक्ट ऑलवेज रिमेन्स द सेम. तो सेम राहतो बेटा. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येतंय? असं म्हणू शकतो बेटा आपण 1 मीटर इट इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. ठीक आहे. मग बेटा हे इम्पॉर्टंट आहे. हे वाक्य तुला नीट लक्षात ठेवायचं. काय? For a given physical quantity, the product of कुणाचा chosen unit and its magnitude always remains the constant. So we can write n1 u1 equal to n2 u2. हे दोन्ही प्रॉडक्ट इक्वल आहे. त्याचा अर्थ बेटा काय? हा जो प्रॉडक्ट आहे कुणाचा n into u is always constant असा राहतो बेटा. मग मी याच्यातल्या जर का या n ला पलीकडे पाठवलं बेटा तर काय येईल? u is equal to constant into 1 upon n असेल. म्हणजे याचा अर्थ काय बेटा? आपण शाळेत शिकल्याप्रमाणे हे काढून टाकू आपण. काय? इक्वॅलिटीचं साइन आणि सम कॉन्स्टंट, म्हणजे प्रोपोर्शनॅलिटीचा यूज करायचा प्रयत्न करू बेटा. तर काय आलं? u इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n. तुला डायरेक्ट रिलेशन आणि इनव्हर्स रिलेशन कळते ना बेटा. हा n खाली आला, हा n असताना न्यूमरेटर असताना n मात्र काय झाला बेटा? डिनॉमिनेटर झाला. u वर असताना n छदस्थानी गेला, त्याला म्हणायचं n आणि u मध्ये कशी रिलेशन आहे? इनव्हर्स रिलेशन आहे. मग बेटा आता नीट लक्षात ठेव, हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हा तुला पुन्हा पुन्हा नोट करायचा आहे. काय म्हणणार याला? u मीन्स व्हॉट? युनिट. युनिट ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द n मीन्स काय असतं बेटा? इट्स मॅग्निट्यूड. म्हणजे आता तुला नीट लक्षात आलं. कुणातली रिलेशन पाहिल्यात बेटा? मॅग्निट्यूड अँड युनिट. हा पॉइंट तुला अंडरलाईन करून ठेवायचा आहे की मॅग्निट्यूड आणि युनिट मध्ये काय रिलेशन आहे. तर काय रिलेशन आहे की मॅग्निट्यूड आणि युनिट मध्ये इनव्हर्स रिलेशन आहे. इनव्हर्स रिलेशन म्हणजे काय? जर तू मॅग्निट्यूड मोठी घेतलीस तर युनिट तुझं मनानं छोटं होतं बेटा. इनव्हर्स रिलेशन कुणाला म्हणावं? एक इन्क्रीज झाला असता दुसरा डिक्रीज होत असेल तर ती इनव्हर्स रिलेशन. आणि पहिला वाढवला असता दुसरा बी जर वाढवला मग मात्र बेटा ती कशी असते? डायरेक्ट रिलेशन. मग u इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू n आहे बेटा. म्हणजे याचा अर्थ u means what? Unit and n means what? Magnitude of that quantity. So we can say there is inverse relation between unit of a given quantity and its magnitude. म्हणजे बेटा आता तुला साध्या भाषेत मराठीमध्ये असं लक्षात ठेवायचंय, तुम्ही जर मोठं युनिट केलं तर मॅग्निट्यूड छोटी येणार आणि तुम्ही जर छोटं युनिट घेतलं मॅग्निट्यूड मोठी होणार. म्हणतात नाही कळालं सर? बघ बेटा आता हे तुझंच एक्झाम्पल इथंच आहे तुझ्या समोर. याचा विचार कर. इथं बेटा काय युनिट काय सिलेक्ट केलंस तू? मीटर. इथं काय केलं? सेंटीमीटर. तुला माहिती आहे बेटा मीटर हे सेंटीमीटर पेक्षा मोठं युनिट आहे बेटा. मग तू काय केलंस? ज्यावेळेस मोठं युनिट घेतलंस त्यावेळेस मॅग्निट्यूड किती आली? 1 आली. आणि ज्यावेळेस युनिटला छोटं केलंस बेटा, छोटं युनिट यूज करायचं ठरवलंस त्यावेळेस मॅग्निट्यूड मात्र वाढली. बट हा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट ऑलवेज रिमेन्स द सेम. म्हणजे नेहमीच असं असतं काय? 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. ओके. मग तुला आता कळालं बेटा रिलेशन काय? मॅग्निट्यूड आणि युनिट मध्ये काय रिलेशन आहे? मॅग्निट्यूड ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स युनिट. म्हणजे तू जेवढं मोठं युनिट घेशील तेवढी छोटी मॅग्निट्यूड येईल बेटा. आणि जेवढं छोटं युनिट सिलेक्ट करशील तेवढी मोठी मॅग्निट्यूड असतील. साधं उदाहरण सांगतो, नाही कळशील नाही कळालं म्हणशील बेटा इमॅजिन कर. हे उदाहरण फार छान आहे, तू हे लक्षात घे की विचार कर बेटा तुला 1000 रुपये पाहिजे. हे लवकर कळणार आहे तुला. पैशाचं खायचं आपल्याला लवकर कळतं बेटा. आता हे लक्षात घे काय? इमॅजिन कर बेटा तुला 1000 रुपये पाहिजेत. मग तुझे जे पप्पा आहेत ते तुला कसे देऊ शकतात? ते नोटा कोणते द्यायच्या ते त्यांच्या मनावर ते. विचार कर बेटा तुझ्या पप्पाने तुला 500 रुपयांच्या नोटा दिल्या. किती नोटा मिळतील बेटा तुला? 2 नोटा मिळतील. ठीक आहे. इमॅजिन कर बेटा तुझ्या पप्पाने तुला 200 रुपयाच्या नोटा द्यायच्या ठरवलं. किती मिळतील तुला? 5 नोटा मिळतील. इमॅजिन कर बेटा तुझ्या पप्पाने तुला 100 रुपयाच्या नोटा द्यायच्या ठरवल्या. किती नोटा मिळतील तुला? 10 नोटा मिळतील. इमॅजिन कर बेटा तुला 50च्या नोटा दिल्या. किती मिळतील? 20 मिळतील.
आणि इमॅजिन कर बेटा तुला 20च्या नोटा दिल्या तर किती मिळणार आहेत तुला? एवढ्या नोटा 50 नोटा मिळतील बेटा. ठीक आहे, 50च्या किती होत्या? 20 होत्या, तर 20च्या 50 झाल्या. आणि बेटा तुला जर 10च्या दिल्या तर किती नोटा लागतील तुला? 100 नोटा लागतील, लक्षात असू द्यायचं. ठीक आहे, मग इथं तुला काय कळालं? जेवढी मोठी नोट घेतलीस बेटा तेवढी संख्या कमी मिळाली, याला म्हणायचं इनव्हर्स रिलेशन. मग युनिट जेवढं मोठं होतं बेटा तेवढी मॅग्निट्यूड छोटी होती, आणि जेवढं युनिट छोटं होतं तेवढी मॅग्निट्यूड मोठी. आता इथलं युनिट बेटा 10चं होतं तर किती नोटा आल्या? 100 आल्या. अरे येतं लक्षात तुझ्या? मग याला म्हणायचं रिलेशन बिटवीन मॅग्निट्यूड अँड युनिट. कशी रिलेशन आहे बेटा? इनव्हर्स रिलेशन आहे. तू म्हणशील आता सर हे एवढं का सांगायला? हा साधा पॉइंट होता, तुम्ही इतक्या वेळा का सांगितला? बेटा याच्यावर आपली नीट सारखी एक्झाम, जे सारखी एक्झाम किंवा अनेक एक्झाम्स आहेत आपल्याला जे द्याव्या लागणार आहे, त्या एक्झाम मध्ये याच्यावर एमसीक्यू विचारतात. बघा बेटा आत्ताच आपण पाहिलं की फिजिकल क्वांटिटीचं युनिट आणि मॅग्निट्यूड याच्यात कशी रिलेशन आहे बेटा? इनव्हर्स रिलेशन आहे. आता आपण बघू की याच्यावरती एमसीक्यूज कसा विचारतात. बेटा ऑलरेडी एका एक्झामला म्हणजे बघा आरपेट या एक्झामला हा विचारलेला एमसीक्यू आहे, जो तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसायला आहे. हा एमसीक्यू वाचा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा कोणत्या एक्झामला आलाय? हा आरपेट या एक्झामला आलेला आहे. काय म्हणते हा एमसीक्यू बघू आपण. फिजिकल क्वांटिटी इज मेजर्ड अँड इट्स व्हॅल्यू इज फाउंड टू बी NU असं म्हणतंय. where n is the numerical value means what beta? N is the numerical value means काय? Magnitude of that quantity and U is a unit. Then which of the following relation is true? बघा आता कोणतं ऑप्शन करेक्ट असेल म्हणताय. मग आता तुम्हाला काय म्हणताय? एक फिजिकल क्वांटिटी बेटा कशी ती N into U अशी मेजर केली म्हणते. ठीक आहे, यातलं N काय म्हणते? न्यूमेरिकल व्हॅल्यू म्हणजे काय बेटा? मॅग्निट्यूड आहे. आणि U काय असतंय? युनिट. आपण आताच काय स्टडी केलं होतं बेटा की प्रोडक्ट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी इज ऑलवेज काय असेल? कॉन्स्टंट असेल. मग बेटा मी काय करतो? या U ला पुढे सेंड करतो. N इज इक्वल टू सम कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय 1/U. आपण शाळेतली आपली मेथड यूज करू बेटा कोणती? इक्वॅलिटीचं साइन आणि कॉन्स्टंट काढायचा, त्याच्या ठिकाणी आपण प्रोपोर्शनॅलिटीचं साइन आणतो आणि हे U आलं. मग हे बेटा असं आलं काय? N इज प्रोपोर्शनल टू 1/U म्हणजे N आणि U मध्ये कसे रिलेशन असायला पाहिजे? इनव्हर्स रिलेशन असायला पाहिजे. सो आवर करेक्ट ऑप्शन विल बी डी ऑप्शन असेल. कोणतं ऑप्शन बरोबर आहे बेटा? डी ऑप्शन. मग बघ बेटा हा एमसीक्यू ऑलरेडी विचारलेला आहे, आपण काय असाच घेतला नाही. हा एमसीक्यू ऑलरेडी एका एक्झामला आलाय, म्हणून तुला या आर्टिकलचं इम्पॉर्टन्स कळायला पाहिजे. कोणतं? व्हॉट इज द रिलेशन बिटवीन मॅग्निट्यूड अँड युनिट ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटी. ओके चल बेटा आता दुसरा एमसीक्यू बघ, तुला स्क्रीनवरती दिसायला लागलाय. या एमसीक्यूचं काय म्हणणं आहे ते पहा, आन्सर काढायचा प्रयत्न कर. बघा मी वाचतोय हा एमसीक्यू काय म्हणतोय. A given physical quantity is measured in two units, U1 and U2. If the magnitude of physical quantity in a unit U1 is 100 and in a unit U2 is a 10, then correct relation between U1 and U2 will be. बेटा तुझ्या समोर डिफरंट ऑप्शन्स आहेत. मग आता बघ आता हे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे ते तुला काढायचंय. काय म्हणत आहे बेटा? एक गिवन फिजिकल क्वांटिटी 2 युनिट मध्ये मेजर केली, एक U1 आणि दुसरं काय बेटा? U2. या U1 मध्ये मॅग्निट्यूड किती होते म्हणते त्याची? 100 आणि N2 मध्ये किती होती म्हणते बेटा? 10 म्हणते. तर ते सांगा म्हणते U1 आणि U2 मध्ये काय रिलेशन असेल. बेटा आपण आताच बघितलंय काय? हा जो प्रोडक्ट आहे कुणाचा? N into U is always constant. मग याला काय लिहू शकतो बेटा? आपण असं लिहू शकतो U1 into N1 it is equal to U2 into N2. चल बेटा मी व्हॅल्यूज पुट करतो याच्यामध्ये. काय आले हे? U1 किती बेटा? N1 किती? 100. हे U2 as it is. N2 किती बेटा? 10 आहे. चला मी काय करतो आता याला रिअरेंज करतो. या 10 ने हे U1 upon U2 किंवा हे 10 upon हे 100 तिकडं भाग करा जाते. याचे किती आले बेटा? 10 10s are 100. सो U1 upon U2 is equal to 10. म्हणजेच मला असं मिळालं U1 upon U2 is equal to 1/10. म्हणजेच बेटा काय आलं? क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर U2 is 10 times U1. मग हे कुठं रिलेशन आहे बघ बेटा. कुठं दिलं हे असं? तर डी ऑप्शन मध्ये दिलंय. सो आवर डी ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. बघा मग बेटा आज शेवटी एक लेक्चरच्या शेवटचा भाग काय की आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय स्टडी केलं. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव सीन व्हॉट इज द फिजिकल क्वांटिटी. Then we have seen how the physical quantity is expressed
कशी एक्सप्रेस केली बेटा, प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये. आणि तिसऱ्या आर्टिकल मध्ये पाहिलं आपण व्हॉट इज द रिलेशन बिटवीन मॅग्निट्यूड अँड युनिट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. कशी रिलेशन होती बेटा, इनव्हर्स रिलेशन होते. आणि त्याच्यावरचे हे 2 MCQs आपण सॉल्व्ह केले. मग बेटा तुला आता आजचा असाइनमेंट घ्यायचंय काय काय. फर्स्ट क्वेश्चन तुला असा घ्यायचा आहे, डिफाइन द फिजिकल क्वांटिटी, गिव्ह इट सम एक्झाम्पल्स. दुसरा क्वेश्चन तुला असा घ्यायचा आहे, हाऊ द फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस्ड. तिसरा क्वेश्चन तुला असा घ्यायचा आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन मॅग्निट्यूड अँड युनिट ऑफ अ गिवन फिजिकल क्वांटिटी. आणि तुला हे आता जे मी 2 MCQs दिले बेटा ते तुला तुझ्या वहीत नोट करायचे आणि त्यांचा आन्सर पण तयार करायचे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बेटा. आज आपण इथं थांबूया.